रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. घरात साफसफाईचं काम काढलं होतं. त्या साफसफाईत मला माझ्या लेकीने ती 2-3 वर्षाची असताना काढलेलं एक चित्र सापडलं आणि ते चित्र पाहत असताना त्यावेळी तिच्याबरोबर झालेला एक संवाद आठवला. त्याचं झालं असं की तिला मी भारताचा नकाशा काढून दिला आणि तिला समजावलं की हा आपला भारत देश आहे बरं. आणि मग ती म्हणाली, आई मला याला रंगवायचंय. तर मी तिला आपल्या तिरंग्याचे 3 रंग दिले. तिने त्या नकाशाकडे पाहिलं, त्या 3 रंगांकडे पाहिलं आणि मला ती म्हणाली, आई 3 रंग का दिलेस ग? एकाच रंगाने नाही का रंगवता येणार? मी एकाच रंगाने रंगवते. आणि तसं तिने केलंही. त्यावेळी तिला मी फार काही समजावून सांगू शकले नाही, पण आज ते चित्र जेव्हा माझ्या हातात आलं, ते चित्र पाहिल्यानंतर तिने विचारलेला प्रश्न आणि सध्याची सामाजिक परिस्थिती, एकंदरीतच सगळं भारतातलं वातावरण बघितल्यानंतर फार पूर्वी कधीतरी ऐकलेली एक गोष्ट मला आठवली. फार वर्षापूर्वी एक जहाज समुद्र प्रवासाला निघालेलं असतं आणि त्या जहाजामध्ये 18 पगड जाती, प्रत्येक धर्म, प्रांत, प्रत्येक प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची सगळी माणसं प्रवास करत होती. छानपैकी प्रत्येकाने आपापलं जागा म्हणा किंवा अस्तित्व म्हणा किंवा हे सगळं छान त्यात जपलेलं होतं आणि ते जहाज प्रवासाला निघालं. दूरवरचा प्रवास होता. जवळजवळ महिना 2 महिने तो प्रवास चालणार होता. पण जसजसं दिवस पुढे जायला लागले तसे ह्या प्रत्येकाचं आपापलं जे कार्यक्षेत्र म्हणा किंवा आपापलं जी जागा होती ती आणखी पक्की होत गेली. पण एके दिवशी मात्र समुद्रामध्ये प्रचंड वादळ येतं आणि त्या वादळामध्ये जहाज हेलकावे खायला लागतं. जहाजाचा जो कप्तान असतो तो सगळ्यांना सांगतो की आपल्या जहाजाला धोका आहे, प्रत्येकाने आपला जीव वाचेल अशी काळजी घ्या, कारण कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. आणि नेमकं तेच होतं. पहाटेच्या सुमारास जहाजाला प्रचंड मोठा अपघात होतो आणि सगळी माणसं समुद्रामध्ये दूरवर फेकली जातात. पण त्या कप्तानाने आधी सूचना दिलेली होती, त्यामुळे प्रत्येकाने कसाबसा का होईना आपला जीव वाचवलेला असतो. थोडीशी पूर्वकल्पना असल्या कारणाने कप्तानाने आजूबाजूचा शोध घेतलेला असतो. त्याला माहित होतं की इथून काही अंतरावर एक बेट आहे ज्याला मानवी स्पर्श झालेला नाही, पण आपण तिथे सुरक्षित राहू शकतो, किमान आपण आपला जीव वाचवू शकतो. त्यामुळे त्याच्या सूचनेनुसार सगळे त्यांनी जो कशाचा जो आसरा घेतलेला असतो त्याच्या सहाय्याने ते त्या बेटापर्यंत जातात. तोपर्यंत सकाळ झालेली असते. तिथे गेल्यानंतर कॅप्टन थोडा सुज्ञ असतो, त्यामुळे तो सांगतो की आता एक काम करा, या बेटावर फक्त झाडी आहे, बाकी काहीही नाही. आपल्याला इथे मदत मिळेपर्यंत आपला जीव वाचवून जिवंत राहायचं, म्हणजे जीव वाचवायचा आहे आपल्याला इथे. त्यामुळे एक काम करूयात, सगळेजण एकत्र तर राहू शकणार नाही. परमेश्वराने जो नैसर्गिक भेद केलाय त्या पद्धतीने स्त्रिया या बाजूला राहतील आणि पुरुष या बाजूला राहतील. आपल्याकडे जी वस्त्र आहेत त्याचा आपण एक पडदा तयार करूया, जेणेकरून इथे यांना त्यांचं थोडंसं स्वातंत्र्य मिळेल आणि इथे पुरुषांना मिळेल. सगळ्यांनी ते मान्य केलं, अगदी आनंदाने मान्य केलं. याचं कारण म्हणजे त्या क्षणी आपला जीव वाचलाय आणि आपण जिवंत आहोत एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं होतं. पडदा केला जातो आणि मग इथे त्यांची सगळी कामं सुरू होतात. इथे पुरुष वर्गाची कामं सुरू होतात. त्यातले काही जे ज्येष्ठ जाणकार आहेत ते बेटावर फिरायला जातात की जेणेकरून काहीतरी खायला आपल्याला मिळेल. काही लाकडं घेऊन येतात रात्रीच्या वेळी जाळण्यासाठी आणि मग ते एकत्रितपणे या बाजूला स्त्रिया या बाजूला पुरुष असं यांचं तिथे जगणं सुरू होतं. एक आठवड्याने तिथे एक मदत येते. मदत आल्यानंतर त्यांनी भरपूर खायला आणलेलं असतं, कपडे आणलेले असतात आणि त्यांनी त्या माणसाने किंवा त्या मदत करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेलं असतं की एक 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत आणखी मदत येईल किंवा दुसरं जहाज येईल आणि तुम्हाला इथून घेऊन जाईल. खूप छान वाटते त्यांना की चला आपण आपल्या माणसांमध्ये परत जाणार आहोत. आणि ज्या वेळेला बाहेरून मदत येते, जीवन जगण्याचा संघर्ष त्यांचा संपतो, पोट भरलेलं असतं, त्यावेळेला मात्र यांची मनस्थिती बदलते. बघा मंडळी, आतापर्यंत स्त्री आणि पुरुष दोघेही वेगवेगळे छान एकत्रित राहत आहेत, पण जशी बाहेरून मदत आली, जसा संघर्ष संपला, त्या क्षणी एका वेगळ्या विषयाने सुरुवात केली. ज्या वेळेला निवांत वेळ मिळाला तेव्हा मग इथे स्त्रियांमध्ये आणि इथे पुरुषांमध्ये तू कोण ग, मी कोण ग, मी अमुक अमुक, मी तमुक तमुक, मी या जातीची, मी या धर्माची, मी या पंथाची, मी याची, मी त्याची, असं करत 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 गुण्या गोविंदाने राहणारा तो सगळा समुदाय गटागटांमध्ये वाटला गेला, विभागला गेला आणि मग त्यांचे वेगवेगळे
गप्पा, त्यांचे वेगळे विषय असे सगळे व्हायला लागले. 2 आठवड्याने तो पूर्वीचा माणूस जेव्हा परत आला मदत घेऊन, ज्याला खूप समाधान वाटलेलं होतं की हे सगळे एकत्रितपणे राहतात, त्याला ही सगळी गटबाजी दिसली आणि त्याच्या लक्षात आलं की पोट भरल्यानंतर माणसाला धर्म आणि जात आठवली, तोपर्यंत परमेश्वराने निर्माण केलेली फक्त स्त्री आणि पुरुष ही एकच जात त्याला आठवत होती. यथावकाश नंतर जहाज आलं, त्यात ती माणसं बसली, परत आपापल्या घरी गेली. गोष्ट इथे संपली मंडळी, पण या गोष्टीच्या मागचा अर्थ किती खोलवर आपल्या मनात रुजवला पाहिजे की खरं तर देवाने जन्माला घालताना फक्त स्त्री आणि पुरुष हा मुख्य भेद करून आपल्याला पाठवलंय. हे जे काही नंतर झालेलं आहे ते केवळ आणि केवळ मानव निर्मित आहे. त्यामुळे एका ठिकाणी एक सुंदर शेर वाचला होता, न मस्जिद देखता है न शिवाला देखता है, भूखा आदमी सिर्फ निवाला देखता है, सिर्फ निवाला देखता है. गोष्टीवर विचार करूयात आणि परिवर्तनाची अपेक्षा करूयात. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.